नमस्कार. आज तुमच्यासाठी सुंदर अशी बोधकथा घेऊन आले. समाधान आणि सुख. आपण समाधान आणि सुख मिळवतो. समाधान वेगळं आणि सुख वेगळं यावरती आपण विचार केलाय का? करूया. एक श्रीमंत सावकार होता. त्याच्याकडं अलोट अशी संपत्ती होती. खूप संपत्ती होती. पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती होती. तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता. मनात काहीतरी विवंचनाच होती. त्यामुळं रात्रभर झोप यायची नाही. त्यामुळं खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्यानं प्रत्येक जणांना विचारलं, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कुणीतरी सांगितलं, तू संतांना शरण जा म्हणजे ते संत तुला यातून सोडवतील. श्रीमंत संतांच्या शोधात निघाला. वाटेत एका झाडाखाली साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मिळवले, पण तरीही मी सुखी नाही. मला एक विवंचना आहे. मला झोप येत नाही. त्यामुळं मी सुखी नाही. साधू महाराज म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग. त्यातून कसं सुटायचं ते मी सांगतो. तो श्रीमंत म्हणाला, तसं म्हणाल तर महाराज मला काहीही विवंचना नाही. पण एक विवंचना आहे, ती म्हणजे 8व्या पिढीचं काय होईल. कारण 7 पिढ्यांचं कमवून ठेवलंय. चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूने त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि त्याला सांगितलं की त्या डोंगरावर एका झोपडीत एक म्हातारी राहते. तिला हे तांदूळ देऊन ये, म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दारसुद्धा नव्हतं. ती भगवंताच्या भजनात दंग होती. श्रीमंताच्या पायानं आजीची भावसमाधी भंग पावली. तिनं वर बघितलं आणि म्हणाली, का आलास बाबा इथं? तो म्हणाला, म्हातारे, तुला तांदूळ द्यायला आलोय आणि हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, काय रे, तुला मी सांगितलं होतं का? तुझ्यासमोर हात पसरला होता का? नाही ना, मग का आणलेत तांदूळ? ती पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, अगं, मला त्या झाडाखाली बसलेला साधूनं पाठवलेलं आहे, म्हणून मी आलोय. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग, अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत अजून. तेव्हा श्रीमंताने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, म्हातारे, असू दे, 3ऱ्या दिवशी होतील, राहू दे तुला. ती म्हातारी म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. त्याला सांग, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, विवंचना घेऊन आला होतास ना, मी त्यातून तुला सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळालं. अहो, ती 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी दुःखी आहे.
तर या दृष्टांताचा आशय फक्त एवढाच आहे, सुख कशात आहे तेच आम्हाला कळत नाही, तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही, ते आपल्या कर्तृत्वात, आपल्या कर्तव्यात मिळतं. भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आपल्या जीवनाचं भजन नाहीसं झालंय, तर आम्ही भोजनाला प्राधान्य दिलं, म्हणून आम्ही दुःखी आहोत. म्हणून खरंच विचार करा. सुख मिळतं, पण ते आपण मिळवलं पाहिजे. आनंद मिळतो, ते आपण मिळवला पाहिजे. समाधान मिळतं, ते आपण शोधलं पाहिजे. धन्यवाद.